चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण काही दिवसापूर्वीच बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी जाहिरात आलेल्या होत्या याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती या ठिकाणी पडल्या. आताच नुकती 2 दिवसाखाली ज्या इंजिनियर पदासाठी जी जाहिरात होती ती सुद्धा प्रसिद्ध झालेली आणि त्याचे सुद्धा फॉर्म भरणं सुरू झालेले आहेत. मात्र आपण जो कार्यकारी सहाय्यक नावाचं पद होतं म्हणजेच क्लार्क लिपिकचं जे पद होतं, ही परीक्षा आता चालू होणार आहे. त्या परीक्षेचं या ठिकाणी काय काय अभ्यासक्रम असणार आहे, त्या परीक्षेला प्रश्न कशा प्रकारचे विचारल्या जाणार आहेत हे त्या ठिकाणी क्लिअर करण्यात आलेलं आहे. त्यांचं एक परिपत्रक आले, त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे आणि त्यामध्ये असणार आहे महत्त्वाचा विषय मराठी विषय. हे आपल्याला जाहिरातीमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं, मात्र आता सविस्तरपणे त्याचा अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी बघता येणार आहे. मराठी भाषा आणि व्याकरण यावरती 25 प्रश्न असणार आहेत. प्रत्येकी प्रश्नाला 2 गुण म्हणजेच असे एकूण 50 मार्काची मराठी व्याकरण या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर दुसरा विषय आहे इंग्रजी व्याकरण, इंग्रजी भाषा आणि इंग्रजी व्याकरण म्हणजे इंग्रजी विषयी काही इतरही काही विचारल्या जाऊ शकतं भाषेशी निगडीत. याचे एकूण 25 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे एकूण 50 मार्क इंग्रजी या विषयासाठी असणार आहेत. त्यानंतर महत्त्वाचा विषय असणार आहे सामान्य ज्ञान म्हणजेच काय तर जनरल नॉलेज. याला एकूण 25 प्रश्न असणार आहेत. त्याचे एकूण गुण किती असतील तर 50 गुण असतील. जनरल नॉलेजचा जर आपण विचार केला तर त्या जनरल नॉलेजमध्ये आपल्याला चालू घडामोडीचे प्रश्न असतील, त्यानंतर इकडं इतिहास भूगोल असेल, त्यानंतर अर्थशास्त्र असेल व त्याच्यासोबतच मुंबई विशेषवर सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न विचारल्या जाणार आहेत असं त्यांनी सविस्तर त्या ठिकाणी अगोदरच दिलं होतं. त्यानंतर महत्त्वाचा चौथा विषय बौद्धिक चाचणी म्हणजेच काय तर बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेमध्ये काय असणार तर 25 प्रश्न असणार आहेत, त्यासाठी एकूण 50 गुण असणार आहेत. हा जो असणार आहे याचं माध्यम हे मराठी असणार आहे. फक्त तुम्हाला जो इंग्रजी नावाचा विषय तो इंग्रजी माध्यमातून द्यायचा आहे, बाकी सर्व पेपर तुम्ही मराठी भाषेत देऊ शकता. अशी एकूण 100 मिनिटं त्याच्यासाठी वेळ असणार आहे. 100 प्रश्न असणार आहेत आणि गुण किती असतील तर गुण असणार आहेत एकूण 200 मार्क असणार आहेत त्यासाठी. आणि प्रत्येक विषयात किमान 40% गुण मिळवणं आवश्यक आहे. एकूण गुणांची बेरीज 45% असणं आवश्यक आहे. काय म्हणते बघा, तर प्रत्येक विषयामध्ये किमान तुम्हाला 45% गुण मिळायला पाहिजेत. एखादं म्हणीन मी 3 विषय आहेत, आउट ऑफ घेतले 50 आणि एका विषयात 45% जर गुण नसतील तर ते त्या ठिकाणी अपात्र करू शकतात. कमीत कमी 40% गुण घेणं हे अनिवार्य आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तर एकूण गुणांची बेरीज किती असायला पाहिजे तर 45%पेक्षा कमी गुणावर एखाद्या कास्टला जागा सुटल्या असतील आणि जर त्या कास्टच्या उमेदवाराने जर कमीत कमी 45% जर मार्क घेतले नसतील तर त्या विद्यार्थ्याला अपात्र केले जाऊन ती जागा दुसऱ्या व्यक्तीला दिल्या जाऊ शकते. पहा, दुसरी गोष्ट आहे परीक्षेचा 100 मिनिटाचा अवधी असणार आहे, तरी सुद्धा परीक्षास्थानी सर्वसाधारण 60 मिनिटं अगोदर उपस्थित राहावे म्हणते. त्यानंतर पहा महत्त्वाची सूचना काय, अचूक उत्तर असे त्या ठिकाणी आपली परीक्षा जी होणार आहे ती कम्प्युटरवर होणार आहे. माऊस क्लिक करायचं आहे म्हणते, ते तर येतंय. चला, त्यानंतर पहा तिथं काही गर्दा गोंधळ केला तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल म्हणते. दुसरी महत्त्वाची गोष्ट सर्वसमावेशक परीक्षेत तुम्हाला यापैकी आता पहा परीक्षेचा या ठिकाणी त्यांनी नमुना सुद्धा आपल्याला दिलेला आहे. म्हणजेच परीक्षा कशा प्रकारे होणार, त्याला प्रश्न कसे असतात. आता ही परीक्षा कोण घेणार आहे आपण अगोदरच पाहिलं होतं. तर ही परीक्षा जी घेणार आहे ते परीक्षा घेणार आहे बघा IBPS नावाची कंपनी. आता नुकताच विधानसभेचा निकाल लागला आणि या निकालामध्ये महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येते. म्हणजेच आपण काही जणांना वाटत होतं की विधानसभेनंतर जर कदाचित दुसरं सरकार आलं असतं तर त्यांनी परीक्षेमध्ये बदल केला असता. मात्र इथून पुढं 5 वर्ष TCS आणि IBPS हा सरळ सेवेसाठी परमनंट राहणार आहे हे या सरकारवरून निश्चित दिसतंय. परीक्षा पॅटर्नमध्ये कुठलाही बदल होण्याची शक्यता त्या ठिकाणी दिसत नाही. आता पहा दुसरी गोष्ट महत्त्वाची की परीक्षेला प्रश्न कशा प्रकारे विचारला जाईल याचं त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. एक प्रश्न दिला पहा, पुढील प्रश्नात प्रत्येक वाक्याचे 4 भाग पाडले आहेत.
व्याकरणाच्या वाक्यरचनेत किंवा भाषेच्या दृष्टीने वाक्य सदोष असल्यास कोणत्या भागात दोष आहे ते ठरवून त्या भागाचा क्रमांक उत्तर म्हणून द्या. चला पहा, पहिला प्रश्न दिलेला आहे तुमच्याकडे. इंग्लंडमधून जन्मलेल्या कुसुमाग्रजांच्या शेक्सपियर म्हणतात व हिंदुत्वात जन्मलेल्या शेक्सपियरांना काय म्हणतात? मग काय म्हणतात? नंबर 1 पर्याय, नंबर 2, नंबर 3 आणि नंबर 4 असे एकूण या ठिकाणी काय पर्याय असणार आहेत? 4 पर्याय असतील. आणि पुन्हा एक इकडून 5वा पर्याय असणार आहे काय? निर्दोष निर्दोष. त्यानंतर पहा दुसरा काय फॉर्मॅटमध्ये, त्यानंतर जीके आणि इंग्लिश ह्याचे प्रश्न कसे असतील? इंग्रजीला सुद्धा 5 पर्याय या ठिकाणी असणार आहेत. आपण जर IBPS ची कुठल्याही परीक्षा देत असाल तर त्या परीक्षेला 5 पर्याय असतात. एक पर्याय असतो यापैकी नाही. काय असतो? यापैकी नाही हा पर्याय प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसेल. बघा त्याच्यानंतर दिलेल्या पर्याय व्यतिरिक्त किंवा असा कुठलाही असे एकूण 5 पर्याय मात्र या ठिकाणी आपल्याला असणार आहेत. असा इंग्लिशमध्ये जर प्रश्न विचारले तर अशा प्रकारे विचारल्या जातील. त्यानंतर जनरल नॉलेजमध्ये गेले तिथेही असे विचारल्या जातील. त्याच्यानंतरचा विषय आहे बघा बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेमध्ये पण अशाच प्रकारचे 5 पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. बुद्धिमत्तेमध्ये जर आपण पाहिलं तर IBPS जी परीक्षा घेत असतं याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजेच स्कोरिंगचा विषय असणारा तो म्हणजे काय असणार आहे? बुद्धिमत्ता हा विषय असणार आहे. तर त्याच्यामध्ये काय विचारल्या जाते तर त्या उमेदवाराची तार्किक क्षमता बघितली जाते आणि त्या समस्या सोडवण्यासाठी त्याचे कौशल्य कसे असं विश्लेषणात्मक क्षमता तपासण्यासाठी बुद्धिमत्ता चाचणी हा विषय आपल्याला परीक्षेमध्ये असतो. आपण प्रश्न कशा प्रकारे हाताळतो, कशा प्रकारे त्याचा विचार करतो आणि कशा प्रकारे ती समस्या आपण त्या ठिकाणी सोडवू शकतो. चला, महत्त्वाचा विषय हे 5 पर्याय असणार आहेत. अशा प्रकारे परीक्षा होणार आहे. याला तुम्हाला कोणताही विभागानुसार प्रश्न या ठिकाणी सोडवता येणार आहे. त्यानंतर 100 मिनिट असणार आहेत. परीक्षा जोपर्यंत वेळ होत नाही तोपर्यंत परीक्षा सबमिट होत नसती. म्हणजे आपल्या परीक्षेचा वेळ जेव्हा होईल त्यावेळेसच पेपर ऑटोमॅटिक सबमिट होतो. ओके, आता महत्त्वाचा विषय बुद्धिमत्तेमध्ये जर गेला तुम्ही तर आपल्याला इनपुट आउटपुट असेल, त्याच्यानंतर कोडिंग डिकोडिंग असेल, त्याच्यानंतर पझल्स असतील, त्याच्यानंतर अल्फाबेट असतील, त्याच्यानंतर नातेसंबंध म्हणजेच ब्लड रिलेशन असेल, त्यानंतर दिशा आणि अंतर असेल, त्याच्यानंतर इक्वॅलिटी असेल किंवा असे प्रश्न यावरती विचारल्या जातात. त्यानंतर पहा आपल्याला डायग्रामवरती खूप प्रश्न या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात बुद्धिमत्ता विषयामध्ये. याचा आपण एक सविस्तर व्हिडिओ कशा प्रकारे प्रश्न विचारल्या जातील, IBPS ने या अगोदर कसे प्रश्न विचारले होते तेही आपण या ठिकाणी सराव करून घेण्याचा प्रयत्न करूयात. परीक्षा जवळ आलेली आहे, परीक्षेला वेळ खूप कमी आहे. आता आपली परीक्षा जी आहे ती 2 डिसेंबरला चालू होईल. 2 डिसेंबर पासून ही परीक्षा चालू होणार आहे. ही परीक्षा 2 डिसेंबरला चालू झाल्याच्या नंतर ही परीक्षा चालणार आहे 12 डिसेंबर पर्यंत. ही परीक्षा 2 डिसेंबर पासून चालू होईल आणि 12 डिसेंबर पर्यंत एकूण वेगवेगळ्या शिफ्टमध्ये हे पेपर होतील. प्रत्येक शिफ्टचा पेपर हा वेगळाच येत असतो. चालतंय, थांबूयात या ठिकाणी आपण. धन्यवाद.